आजची रेसिपी आहे इडली आणि शेंगदाण्याची चटणी। चला मग बनवूया। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे पूनम किचन ब्लॉगमध्ये। रात्री दळून ठेवलं होतं आणि कुकर हा अर्धाच होता, आता तुम्ही बघू शकताय फुल कुकर भरलाय। असं टम्म आपलं इडलीचं पीठ हे फुललेलं आहे। कोणी म्हणतं इडलीचं पीठ फुलत नाही, तर छानपैकी आपल्या इथं इडलीचं पीठ हे फुललेलं आहे। आपण यामध्ये सोडा इनो काहीच घातलेलं नाही। तरी तर मी आता गॅसवर इडली पात्र ठेवलंय। आता इडलीच्या भांड्यांना आपण तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये इडलीचं जे वाटण केलेलं आहे आपण ते टाकून घेऊ। इडलीचं पीठ मी 6 वाट्या तांदूळ आणि 3 वाट्या डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे। हे एकदम अचूक प्रमाण आहे। खूप छान इडली होते। यामध्ये आपल्याला सोडा इनो काही घालायची गरज नाही, मीठ घालायचं फक्त आणि मस्तपैकी इडली बनवून घ्यायची। खूप छान होते, टेस्टी होते। तर बघा, मी या प्रकारे सर्व हे मिश्रण इडली पात्रामध्ये टाकून घेतलंय। आता इडलीचं भांडही गरम झालंय, त्यामध्ये मी पाणी टाकलं होतं, ते पाणी गरम झालंय। आता आपण हे सर्व इडलीचे पात्र त्यामध्ये ठेवून घेऊ। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कसे वाटतात व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा। कुठून बघतात तुम्ही माझे व्हिडिओ हेही सांगा। तर बघा, मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे। इथं आपल्याला चटणी बनवायची आहे, तर मी इथं 1 मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतले। यांना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या इडल्या तयार होत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत। छानपैकी आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे इथं भाजून झाले आणि मी थंड करून घेतले, ते मिक्सी जारमध्ये टाकले। आता शेंगदाण्याचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे मी 2 वेळा वाटण केलं। आता त्यामध्ये मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक घालून ही चटणी बनवून घेतली, तुम्ही बघू शकता। आता केवढी पातळ आणि घट्ट पाहिजे ही आपल्यावर असतं, तर तुम्ही ते पातळ आणि घट्ट करू शकतात। तर बघा, इथं आपल्या इडल्या सुद्धा रेडी झाल्या आहे तोपर्यंत, जो चटणी बनली तोपर्यंत। तर आपण आता इडल्याही काढून घेऊ। बघा, एका याच्यात छान प्रकारे इडली निघाली आहे। मी तुम्हाला दाखवते, मागच्या साईडने एकदम परफेक्ट निघाली आहे। नाहीतर कोणाकोणाच्या इडल्यांचं भांड हे खूप आपल्या इडलीनेच भरून जातं। तसं इथं आपली इडली काही एवढीशी चिटकली नाहीये, तुम्ही छान असं बघू शकताय। तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि कमेंट छान करावी लागेल। तुम्ही कुठून बघताय हेही सांगावं लागेल। तर तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। तर इथं रेडी आहे आपली इडली आणि चटणी। तर थँक्यू फॉर वॉचिंग। खात रहा आणि मस्त रहा। थँक्यू।